तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लायक्रा ब्लाऊजचे पॅटर्न. लायक्रा ब्लाऊज असेल तर तुम्ही कोणत्याही साडीवर चाललं जाईल असं ब्लाऊज होऊन जाईल आणि तुम्हाला साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज स्विच करायची आणि वेअर करायची गरज नाही राहणार. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आहे प्रिंटेड लायक्रा ब्लाऊज. प्रिंटेड लायक्रा ब्लाऊज, प्रिंटेडमध्ये खूप सारे प्रिंट येते, तर असं एक शक्यतो असं प्रिंटेड बघा, खूप सारे कलर असेल, जेणेकरून तुम्ही एकतरी प्रिंटेड ब्लाऊज परचेस कराल तर तुम्ही सर्व साडीवर चाललं जाईल. आता प्रिंटेड लायक्रा ब्लाऊज कोणत्या साडीवर वेअर कराल तर तुम्ही जॉर्जेट, क्रेप, हलक्या अशा अंगाला असा चिपकून जाईल अशा पॅटर्नच्या साड्यावर तुम्ही नक्कीच प्रिंटेड ब्लाऊज वेअर कराल. आणि प्रिंट म्हणजे प्लेन साडी असेल, म्हणजे त्या साडीवर खूप सारे प्रिंट नसेल, फक्त एक दोनच प्रिंट असेल, अशा प्रिंटेड ब्लाऊज आणि प्लेन साडीवर एक दोन प्रिंट असलेल्या साडीवर नक्कीच वेअर करू शकता आणि परफेक्ट कॉम्बिनेशन असेल आणि खूप सुंदर दिसेल. नेक्स्ट आहे लायक्रा ब्लाऊजमध्ये नेक डिझाईन. नेक डिझाईनमध्ये काय होते की वी नेक, गोल नेक, बोट नेक, नेक असे खूप सारे पॅटर्न असतात. तर तुम्ही अशा पॅटर्नचे ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता, म्हणजे कोणत्याही पॅटर्नचं असो. आता शक्यतो तुम्ही वी नेकचा करू शकता, म्हणजे लायक्रा ब्लाऊज परचेस करू शकता. वी नेक आता लेटेस्टमध्ये सुरू आहे आणि स्टँडर्ड लुक येते. नेक लाईन हा छान दिसते वी नेकमध्ये आणि तुम्ही नक्कीच ज्वेलरी वगैरे वेअर करणार तर वी नेक आणखी उठून दिसेल. तर तुम्ही शक्यतो वी नेक पण गळा नक्कीच वेअर करू शकता. एव्हरग्रीन सिल्वर लायक्रा ब्लाऊज. आता एव्हरग्रीनमध्ये काय येतात की दोन पॅटर्न येतात. आता गोल्डन आणि सिल्वर हे दोन कलर असे कलर आहे की तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असणं गरजेचं असते. आता तुमच्या ब्लाऊज कलरमध्ये गोल्डन आणि सिल्वर असेल, म्हणजे ते स्विचवालं असेल, ते आपल्याला काय होते की आपण बॉडी आपले कधी जाड होतो, कधी आपण बारीक होऊन जातो, तर त्याच्यामुळे आपले ब्लाऊज थोडंसं काय होते, लूज होतात, टाईट होतात, ह्या प्रॉब्लेम होत राहतात. तर त्याच्यामुळे तुम्ही असे स्विच असलेले ब्लाऊज न वेअर करता तुम्ही लायक्रा ब्लाऊज तुमच्याकडे ठेवून द्या. म्हणजे गोल्डन आणि सिल्वर हे असे दोन कलर आहे. आणि काय होतात की आपण जरी काटाच्या साडी असेल, जरी काटाच्या साडीमध्ये गोल्डन कलर हे कॉमन कलर आहे. एव्हरग्रीन साडी ही पैठणी काठापदर साड्या असतातच, त्या साडीवर गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असतातच. तर आपण गोल्डन कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. तर तुम्ही लायक्रा ब्लाऊज गोल्डन ठेवू शकता आणि सिल्वर पण कॉम्बिनेशन असते, सिल्वर बॉर्डर वगैरे असतात, त्या साडीवर तुम्ही सिल्वर कलरचा लायक्रा ब्लाऊज वेअर करू शकता. तसे दोन ब्लाऊज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नक्कीच परचेस करा. आणि हे दोन तुम्हाला ब्लाऊज परचेस करायचे असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्कीच चेकआउट करा. नेक्स्ट आहे पफ स्लीव ब्लाऊज. आता लायक्रा ब्लाऊजमध्ये स्लीव येतात, पफ स्लीव येतात आणि 3/4 स्लीव येतात. तर 3/4 स्लीवमध्ये पफ स्लीव येते. तर ते पॅटर्न वेगवेगळ्या पॅटर्नचे येतात. तर तुम्हाला एक दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवेलच स्क्रीनवर. तर अशा पॅटर्नच्या तुमच्याकडे ब्लाऊज असणे गरजेचे आहे. हे पफ स्लीव कोणत्याही साडीवर वेअर करू शकता. जॉर्जेट, क्रेप, काठापदराच्या साडीवर, लग्न सरामध्ये तुम्ही जात असाल, काठापदराच्या साडीवर वेअर करत असाल तर तुम्ही शक्यतो 3/4 स्लीव पफ स्लीवमधचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा, जेणेकरून तुम्ही छान दिसालच. व नेक्स्ट आहे वर्क असलेलं लायक्रा ब्लाऊज. वर्क म्हणजे काय येते की 3/4 स्लीवमध्ये वर्क येतात, ते तुम्ही वर्क असलेलं ब्लाऊज नक्कीच ठेवा. आता काय होते की काठापदराच्या साडीवर, पैठणी साडीवर काय होते की वर्कचं ब्लाऊज वेअर करतात, म्हणजे 3/4 स्लीवमध्ये वर्क येतात. तर त्याच्यामध्ये आता लायक्रा ब्लाऊज स्ट्रेचेबल ब्लाऊजमध्ये पण वर्क येतात. तर तुम्ही नक्कीच ते 300-350च्या आतमध्ये तुम्हाला छान असं लायक्रा ब्लाऊज येईल आणि ते वर्कमध्ये. आणि ह्या ब्लाऊजमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्हाला जो कलर तुम्हाला परचेस करायचा असेल तर नक्कीच परचेस करू शकता. आणि छान आहे. एक दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवले स्क्रीनवर. तर अशा पॅटर्नचे तुम्ही ब्लाऊज तुमच्याकडे असणं एक तरी ब्लाऊज परचेस करा शक्यतोवर. आणि तुम्ही एक वेळा ते ब्लाऊज लायक्रा ब्लाऊज वेअर कराल तर तुम्ही नक्कीच स्विचवालं ब्लाऊज, स्विच असलेला असा ब्लाऊज वेअर करणं विसरूनच जाल, कारण की हे स्ट्रेचेबल ब्लाऊज हे अंगाला असं चिपकून जाईल आणि फुल्ली कम्फर्टेबल असते लायक्रा ब्लाऊजमध्ये आणि छान असेल. एकदा तरी परचेस करा नक्कीच.
नेक्स्ट आहे ब्लॅक कलरचा लायक्रा ब्लाऊज. आता ब्लॅक कलर असा कलर आहे की कोणत्याही साडीवर मॅच होते आणि कॉमन कलर आहे ब्लॅक कलर. आता ब्लॅक कलरमध्ये तुम्ही 2 पॅटर्न तुम्ही ठेवा. एक साधा पॅटर्न म्हणजे जेणेकरून तो म्हणजे डेली वेअरसाठी पण तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता, लायक्रा ब्लाऊज ब्लॅकमध्ये. आणि एक असा पार्टी वेअर टाईपमध्ये लायक्रा ब्लाऊज परचेस करा. मी दोन्ही पॅटर्न मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. अशा पॅटर्नच्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करा. साडीवर रेड कलरच्या साडीवर जॉर्जेट वगैरे अशा क्रेप म्हणजे थोडं स्मूथ हलक्या साड्यावर तुम्ही नक्कीच वेअर करा पार्टीवेअरचा ब्लाऊज ब्लॅक कलरचा. खरंच खूप उठून दिसाल, नक्कीच उठून दिसाल. परचेस नक्कीच करा. नेक्स्ट आहे नेट स्लीव लायक्रा ब्लाऊज. आता स्लीवमध्ये खूप सारे पॅटर्न असतातच, तर तुम्ही नेट स्लीव पण आहे लायक्रामध्ये स्ट्रेचेबलमध्ये ब्लाऊजमध्ये, तर नक्कीच नेट स्लीवचा ब्लाऊज वेअर करा. आता नेट स्लीवचा ब्लाऊज तुम्ही नेटच्या साडीवर पण वेअर करू शकता. आता ते कलर तुमच्या साडीचा स्किन कलर असेल, क्रीम कलर असेल, तर अशा पॅटर्नच्या ह्या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे. नक्कीच परचेस करा. आणि नेट हा फॅब्रिक थोडा उठून दिसते आणि छान दिसते, थोडा रिच लुक दिसते, स्टँडर्ड लुक दिसते. तर नक्कीच तुम्ही नेट स्लीवचा ब्लाऊज असलेलं ब्लाऊज लायक्रा ब्लाऊज तुम्ही नक्कीच परचेस करा. आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. एवढे पॅटर्नचे लायक्रा ब्लाऊज आहे, तर एवढे पॅटर्नचे तुम्ही लायक्रा ब्लाऊज तुमच्याकडे असेल ब्लाऊज कलेक्शनमध्ये, नसेल तर तुम्ही परचेस करा. सर्व ब्लाऊजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.